तो वेलकम ऑल, स्वागत है सगळ्यांचं। तो आज हम लोग देखने वाले हैं दिलों को जोड़ना जरूरी जरूरी। तो ये वाला जो लेसन है, जो सिक्स्थ लेसन हम लोग जो हिंदी का दूसरे इकाई का, वो हम लोग आज पढ़ने वाले हैं, राइट। तो लेट्स गो एंड सी व्हाट वी हैव इन दिस लेसन। तो अब इस लेसन में हमें क्या क्या दिया है और क्या क्या हमें सीख मिलने वाली है और कौन सी अच्छी अच्छी बातें हम लोग सीखने वाले हैं, वो हम लोग देखने वाले हैं। म्हणजे त्या पाठामध्ये आता आपल्याला कोणत्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवण्यात येणार आहे, कोणत्या चांगल्या गोष्टी आपण शिकणार आहोत, त्या सगळ्यांची गोष्ट किंवा ते सगळे माहिती आपल्याला भेटणार आहे। तर लेट्स गो, चला आता आपण बघूया लेसन मध्ये काय आहे। बघा, प्रिय सुमित, तर बघा, स्नेहा आशिष, तुम्हारा पत्र मिला। पत्र पत्र संतराज परीक्षा में तुम प्रथम रही। यह पढ़कर बहुत खुश हुई। प्रथम सत्र म्हणजे कोणती? प्रथम सत्रामध्ये म्हणजे आपण जे आपण जे दिवाळीची परीक्षा म्हणतो बघा, दिवाळीची परीक्षा म्हणतो त्याला आपण प्रथम सत्र म्हणतात आणि जे उन्हाळ्याच्या परीक्षा होते त्याला आपण द्वितीय सत्र असं म्हणतो, ठीक आहे? म्हणजे प्रथम सत्र फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर जो आपण जे बोलतो सेमिस्टर, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, त्याला इथं प्रथम सत्र असं म्हणण्यात आलंय। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी सुमित जो आहे तो प्रथम सत्रामध्ये अव्वल म्हणजे प्रथम आलेला आहे। तो बघा, ये जानकर उसके पिताजी को सॉरी स्नेहा आशीष को बहुत खुशी हुई। तो बघा, सुमित, लेकिन मुझे यह बात का आजकल तो तुम्हारा स्वास्थ्य कैसा है? लेकिन मुझे ये बताओ कि तुम्हारा आजकल स्वास्थ्य कैसा है? अच्छा है ना? हमारे शरीर को निरोगी होना चाहिए, ताकतवर होना चाहिए। पढ़ाई तो करनी चाहिए ही, लेकिन इसमें कोई शक नहीं। लेकिन बाकी की बातों की ओर भी ध्यान देना चाहिए। लोकमान्य टिळक जी ने एक बार कहा था, केवल छात्रवृत्ती पाने के लिए हमारा जन्म नहीं हुआ है। तो बघा, या ठिकाणी तो देखो, या ठिकाणी इस जगह पे हमें एक बहुत बड़ी एक सीख हमें मिलती है कि देखो, हमेशा हम लोग पढ़ाई, 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 पढ़ाई के बारे में हम लोग बात करते हैं। कभी हम लोग खेल-कूद के बारे में भी सोचना चाहिए। कभी हम लोग दूसरे कुछ मतलब किसी को गाना गाना आता है, किसी को नृत्य आता है, म्हणजे कोणाला चांगला डान्स वगैरे येत असेल तर इसके बारे में भी हमें बात करना चाहिए। मतलब सिर्फ पढ़ाई में अव्वल रह के फ़ायदा नहीं, तो हमको उसी के साथ-साथ दूसरी कुछ बातें हैं, जैसे समझो किसी को एक्टिंग अच्छी आती रहेगी, किसी को हम लोग गाना अच्छा गाते आता रहेगा, किसी को नृत्य अच्छा करने आता रहेगा या फिर किसी को कोई किसी खेल में अव्वल रहेगा, तो ये सारे गुण हमें चाहिए क्योंकि सारे गुण हमें चाहिए, यानी उसी से क्या होगा, हमारा शरीर का मतलब हमारा शरीर का तो विकास होगा ही होगा, वो और बुद्धि का भी विकास होगा। देखो, पढ़ाई करेंगे ना हम लोग अगर सिर्फ पढ़ाई करेंगे तो हमारा सिर्फ बुद्धि का विकास होगा, हमारा शरीर का विकास होगा क्या? तो आंसर इज नो, तो उसका जवाब है नहीं। लेकिन अगर हम बुद्धि के मतलब पढ़ाई के साथ-साथ खेल-कूद, गाना वगैरह, नाच-गाना, ये सारी चीज़ें अगर हम लोग करेंगे पढ़ाई के साथ-साथ, हाँ, मेरे सबको ध्यान दीजिए, नहीं तो फिर बोलोगे आप कि सर ने कहा कि नाच-गाना से करना है, तो उसके शारीरिक विकास होगा। तो वो उस इससे मत जाओ, आपको पढ़ाई भी करनी आहे, म्हणजे आपल्याला अभ्यास पण करायचा आहे, अभ्यासामध्ये पण अव्वल राहायचं आहे आणि प्लस जे वेगळे काही गोष्टी असतील, म्हणजेच बघा, गाणं असावे किंवा नृत्य असावेल किंवा कोणता खेळ वगैरे असेल, त्यामध्ये सुद्धा आपल्याला अव्वल असणे गरजेचं आहे। कारण त्याच्याने आपल्याला शारीरिक तसेच बौद्धिक या दोघे बुद्धिमत्ता म्हणजे शारीरिकता हे दोघांचा विकास होत असतो। म्हणून बघा, म्हणून आपल्या स्कूलमध्ये जेव्हा आपण बघतो आपल्याला पीटी म्हणजे पीटी हा जो एक लेक्चर असतो किंवा पीटीचा आपल्याला एक पिरियड असतो, तो कशासाठी असतो? कारण त्यामध्ये आपला जे शारीरिक क्षमता आहे किंवा शारीरिक क्षमता आहे ती वाढण्यासाठी आणि शारीरिक रचना वाढण्यासाठी आपल्याला ते असतं। तर ठीक आहे. आता आपण बघूया नेक्स्ट थिंग, लोकमान्य टिळक जी आपले बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक यांनी उन्होंने क्या कहा है कि केवल छात्रवृत्त पाने के लिए हमारा जन्म नहीं हुआ है। म्हणजेच काय, फक्त अभ्यास करून अव्वल व्हायचंय का? तर नाही. आपल्याला खूप प्रत्येक एका क्षेत्रामध्ये आपल्याला अव्वल असलं पाहिजे किंवा प्रत्येक एका क्षेत्रामध्ये आपल्याला चांगला परफॉर्मन्स चांगला आपल्याला असायला हवे। तर बघा, आता त्याच्या पुढे आपण बघूया की व्हॉट इस दिस थिंग? तर परसों मेरे एक मित्र ने मुझे कहा, मुझे इस बात का खेद है कि परीक्षा में मैं कभी भी प्रथम श्रेणी में उत्तीर्ण नहीं हो सका। वह खुशी, वह आनंद मैं अपने पिताजी को कभी न दे पाया। मैंने उससे कहा, देखो भाई, परीक्षा में तुम प्रथम श्रेणी में उत्तीर्ण नहीं हुए, सो तो है, पर जीवन की परीक्षा में तुम बहुत ही अच्छी तरह उत्तीर्ण हुए हो। इससे
जरा भी शक नहीं है और इसमें जरा भी शक नहीं है। सच कहूँ तो इसी में तुम्हारे पिताजी का भी आनंद और खुशी समाई है। तुम अगर और देखो स्वभाव वाले हो, तुम अगर और तुम्हारे भाई के साथ मिल-जुल कर रहते हो, यह अच्छी बात है। इस बात से भी तुम्हारे पिताजी को बहुत खुशी होती होंगे। पढ़ाई, परीक्षा, अंक इनका अपने आप के महत्व तो है ही, लेकिन सभी बातों में उचित मेल होना चाहिए। अनुपात और अनुपात होना चाहिए। अगर एक अंग्रेजी कहावत है, बद्धता कला की आत्मा है। देखो, तर यहाँ पे एक बात हम लोग देखेंगे या तर ग्रेड करके हम लोग रुकते. तर बघा आतापर्यंत एक गोष्ट आपल्याला नक्की कळत असेल, की काय ते सांगतात आहे, की फक्त बघा जसं मी तुम्हाला सांगितलं, की बौद्धिक हुशारी असून म्हणजे बघा आपल्याला सगळं काही माहिती आहे, आपण खूप शिकलेलो आहोत, आपल्याला सगळं काही माहिती आहे. परंतु जर आपला स्वभाव वाईट असेल, आपली जे शारीरिक रचना किंवा आपण सारखे-सारखे आजारी पडत असो किंवा आपण बिमार पडत असो, सारखे-सारखे आजारी पडत असो किंवा प्लस आपल्याला कोणताही खेळ-कूद येत नसेल किंवा कोणासोबत कसं बोलावं किंवा आपल्या आई-वडिलांचा जे आपण सन्मान करतो, त्यांना आदर करतो किंवा आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत आपल्याला नीट बोलता येत नसेल किंवा त्यांच्यासोबत नीट राहता येत नसेल, तर त्या बुद्धिमत्तेचा कुठं जास्त उपयोग आपल्याला दिसेल का? द आन्सर इज नो. आपल्याला त्या सोबतच म्हणजे फक्त बुद्धिमत्ता किंवा फक्त अभ्यासात हुशार असून चालणार नाही. तर आपल्याला अभ्यासासोबतच आपल्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला आई-वडिलांसोबत चांगलं वागणं, आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत चांगलं वागणं, प्लस आपण प्राणी-मात्र यांच्यासोबत चांगलं वागणं. नंतर आपण बोलू शकतो प्लस आपले जे मोठे गुरुजी वगैरे असतील किंवा मामा वगैरे असतील, म्हणजे आपल्या वयाहून मोठे असणाऱ्या लोकांसोबत चांगलं वागणं. प्लस आपल्या वयाहून छोटे असणारे लोकं आहेत, त्यांच्यासोबत पण चांगलं वागणं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला असणं आवश्यक आहे आणि या गोष्टीमुळेच आपण एक परिपूर्ण आणि चांगला मनुष्य बनू शकतो. फक्त बुद्धिमान जर आपण बनलो, तर आपल्याला लोकं फक्त बुद्धिमान बोलतील किंवा हुशार व्यक्ती म्हणतील. पण जर आपल्या सोबत ह्या सगळे जे गुण असतील, म्हणजे डान्स वगैरे हे सगळे आणि प्लस आपला स्वभावही चांगला असेल, तर आपल्याला लोकं एक चांगला मनुष्य आणि हुशार मनुष्य असा आणि एक सक्षम मनुष्य असं आपल्याला बोलू शकते. सक्षम म्हणजेच काय, की जो प्रत्येक गोष्ट आणि सगळं काही करू शकतो. तर अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्याला सदैव राहिलं पाहिजे. तो बघा, सो मैं चाहता हूँ कि तुम यह कहावत हमेशा ध्यान दो। ये पढ़ाई के साथ-साथ बाकी सारी बातों पर ध्यान देकर यदि तुम परीक्षा में प्रथम आओ तो बात बने। तो देखो, माँ के कामों में हाथ बटाना, छोटे भाई-बहन के साथ प्यार से रहना, खेलना, ये सारी बातें करते हुए पढ़ाई में आगे रहना बड़ी उपलब्धी है. तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की बघा काय सांगितलं होतं मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, की आपल्याला बुद्धिमत्ता असल्यासोबत आपली शारीरिक रचना किंवा खेळ-कूद कोणाला गाणं चांगलं गाता येत असेल, कोणाला नृत्य चांगलं येत असेल, डान्स चांगला करता येत असेल किंवा कोणाला काही खेळ वगैरे येत असेल चांगलं किंवा कोणाला स्वयंपाक चांगला करता येत असेल, म्हणजे जेवण बनवायला चांगलं येत असेल, तर हे सगळे गुण, तो ये सारे गुण में अगर अब हम लोग अव्वल रहेंगे, तो हम एक अच्छे व्यक्ति या फिर सक्षम व्यक्ति करके हम लोग को कह देंगे और हम लोग की पहचान बनेगी। तो देखो यही एक चीज़ है कि सिर्फ पढ़ाई में अव्वल रख के कोई फायदा नाही. अगर ये सब चीज़ें करके म्हणजे या सगळ्या गोष्टी करून आपण जर पढ़ाईमध्ये अव्वल असू, तर आपण ती आपली एक बड़ी उपलब्धि आहे. तर बघा ये भी लिखा है कि तुम हिंदी के कुछ परीक्षा दी है. बहुत अच्छी बात है. पर मुझे बताओ क्या तुम हिंदी हिंदी में बातचीत कर सकते हो? बहुत वर्ष पहले मैंने भी तुम्हारी तरह हिंदी के कुछ परीक्षाएँ दी थी, लेकिन आज भी मैं हिंदी ठीक से बातचीत नहीं कर पाता. तो बघा याने आपल्याला एक सांगितलेलं आहे म्हणजे एक दृष्टिकोन बघा, कधी पण बघा जरा एक फॉर एक्झाम्पल आपण बघा वी ऑल आर लर्निंग इंग्लिश. आपण सगळेजण काय करतोय इंग्लिश आपण वाचत आहोत, इंग्लिश आपण रीड करत आहोत. त्यासोबत आपण हिंदी सुद्धा रीड करतोय, हिंदी सुद्धा आपण वाचतोय आणि हिंदीच बघा आपल्याला कोणते एक्झाम्स असतात इंग्लिश, हिंदी, मराठी. ह्या 3 भाषांची आपण एक्झाम देतो. परंतु आपण प्रॉपरली इंग्लिशमध्ये किंवा आपण प्रॉपरली मराठीमध्ये किंवा एकदम व्यवस्थित हिंदीमध्ये बोलू शकतो का? जर आपल्याला ते बोलता येत नसेल, तर त्या अभ्यासाचा किंवा त्या परीक्षेचा आपल्याला कितीपर्यंत उपयोग होणार आहे? तर त्याचा उपयोग होईल का आपल्याला जसं हवं तसं? तर उत्तर आहे त्याचं ना. तर बघा व्हॉट वी हॅव टू डू आपल्याला काय करायला हवं? तर आपण जर अभ्यास करत आहे, जर इंग्लिशचा अभ्यास करत आहे, हिंदीचा अभ्यास करत आहे,
मराठीचा अभ्यास करत आहे. जर लँग्वेजचा आपण अभ्यास करत आहे, तर लँग्वेज आपल्याला बोलताही आली पाहिजे. काय केले पाहिजे? लँग्वेज आपल्याला बोलताही आली पाहिजे. ठीक है? तो दिस इज़ द थिंग आणि हेच एक गोष्टी आपल्याला ते सांगत आहेत, की सिर्फ हिंदी भाषा की परीक्षा देकर फ़ायदा नहीं, हमें हिंदी में बातचीत करना भी आनी चाहिए। हिंदी में हमें बातचीत करना भी आना चाहिए, हिंदी में हमें पढ़ना भी आना चाहिए और साथ ही साथ हिंदी में हम लोग अगर बात करेंगे और लिखना भी आना चाहिए, ये सारी बातें हमें हिंदी में आनी चाहिए। तो ये सिर्फ हुआ तो हिंदी की बात, लेकिन उसके साथ-साथ अगर हम लोग इंग्लिश में भी पढ़ रहे हो, तो इंग्लिश में भी हमें बातचीत करना आना चाहिए, इंग्लिश में हमें लिखना आना चाहिए, इंग्लिश हमको पढ़ना आना चाहिए। ये 3 बात हो गए और फिर से अगर मराठी में हम लोग बात करेंगे, तो मराठी में भी हमें बातचीत करना आना चाहिए, मराठी हमें लिखना भी आना चाहिए, मराठी हमें पढ़ना भी आना चाहिए. म्हणजे वाचायला, लिहायला आणि बोलायला या तिन्ही भाषा आपल्याला वाचायला, लिहायला, बोलायला यायला हवे. ॲट लीस्ट बेसिक लेव्हल का नसावं, पण भले थोड्याफार प्रमाणात का नसावं, परंतु आपल्याला व्यवस्थित ते बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. सो हे एक गोष्ट आहे आणि एक लक्ष आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आपण एक बघू शकतो जे अ, बघा जे आशिष आहे, आशिष यांनी काय केलंय सुमित त्यांच्या परीक्षेमध्ये अव्वल आलाय. परंतु त्यांना माहिती आहे सुमित हा मुलगा कसा आहे, हा सुमित फक्त अभ्यास करणारा मुलगा आहे. परंतु अभ्यास अभ्यास करता तो तुझ्या शारीरिक जी गोष्टी आहेत म्हणजे खेळ असावं किंवा बोलचाली असावी, म्हणजे बोलता यायला हवं. तू हिंदीची जर परीक्षा देतो तर बरोबर आहे. परंतु त्यासोबत तुला बोलता पण यायला हवं. या सगळ्या गोष्टींचा विचार आशिष करत आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या सूचना, या सगळ्या गोष्टीची माहिती आशिष कोणाला देत आहे? तर सुमित यांना देत आहे. तर आता बघू नेक्स्ट आपल्याला काय आहे म्हणून. तर बघा एक बार तो मेरी फजीहत हो गई थी. हुआ यूँ कि मैं एक गाँव में गया था व्याख्यान देने। व्याख्यान के बाद कुछ लोग मेरे पास आए। वे वहाँ के राष्ट्रभाषा के केंद्र के संचालन थे। उन्होंने मुझसे कहा, "कृपया आप हमारे केंद्र में आइए, वह भी आप एक व्याख्यान दीजिए।" मैंने बहुत आनाकानी की. आनाकानी की म्हणजे काय, की मी ना बोललो. म्हणजे आपण बोलतो ना, एक नाही आम्हाला नाही यायचं. मला थोडंसं म्हणजे एक एक कारणे देऊन ते गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आनाकानी होय. नंतर बघा तर नंतर बघा टाल-मटोल किया, पर आखिर मुझे जाना ही पड़ा. मैंने 5-6 मिनट व्याख्यान दिया, लेकिन पर बहुत परेशानी हुई. इन्हें ऐन मौके पर एक संत का एक पद मुझे याद आया. बस उसी के सहारे काम चलाया। वह पद ऐसे था कि दिल किसी का मत दुखाइए, यह तो खुद की मस्जिद है. तर बघा या ठिकाणी बघा केवढा एक सुंदर असा विचार आहे, की दिल किसी का मत दुखाइए, यह तो खुदा की मस्जिद है. तर बघा म्हणजे ह्याच्यामध्ये या वाक्यामध्ये आपल्याला एक खूप खूप मोठा एक संदेश आपल्याला भेटतो. ते काय तर कोणाच्याही मनाला आपण दुखवू नये. का? कारण जर आपण कोणाच्या मनाला दुखवू, तर आपण ते देवाला दुखवल्याप्रमाणे होऊ शकतो. कारण बघा, कारण कसं असतं, की आपण जर एकमेकांना जर दुखवलं किंवा आपण एकमेकांना त्रास दिला किंवा आपण एकमेकांना जर दुःख दिलं, तर ते दुःख आपल्याला ते नंतर ते कोणासोबत जातं कारण आपण दुसऱ्याला दुःख देतो. म्हणजे आपण कसे माणूस होतो, आपण रॉंग माणूस होतो, आपण चुकीचा माणूस होतो, आपण एक दृष्ट माणूस बनत आहोत. परंतु त्याऐवजी जर आपण कोणाला आनंद दिला, तर बघा तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल, काय? जर तुम्ही आनंद द्याल, तर तुम्हाला आनंद भेटेल. जर तुम्ही दुःख द्याल, जर दुसऱ्याला तुम्ही दुःख द्याल, तर तेच दुःख तुम्हाला परत भेटेल. त्यालाच आपण काय म्हणतो कर्म असं म्हणतो, की म्हणजे जे काही गोष्टी भले आनंद, प्रेम किंवा द्वेष, राग. जर राग मी कोणाला दिला, तर तो राग फिरून पुन्हा माझ्याकडेच येईल. तर ही एक गोष्ट याला आपण कर्मा म्हणतो. तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि यासाठीच त्यांनी ही गोष्ट बोललंय, की कोणाच्याही दिलला म्हणजे कोणाचाही भले आपले आई-वडील असो, भले आपला भाऊ असो, लहान भाऊ असो, मोठा भाऊ असो, आपली बहीण असो, आपला मित्र असो, कोणालाही उलट वगैरे बोलून किंवा कोणाचेही असे कृत्य करू नये, की जेणेकरून त्यांच्या दुःख किंवा त्यांच्या मनाला दुःख होईल, अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करू नये. कारण दिल ये तो खुदा की मस्जिद है. दिल तो खुदा की मस्जिद है. ये बात ध्यान रखिए. खुदा की मस्जिद म्हणजे काय, की जसं आपण बोलतो खुदा की मस्जिद म्हणजेच मुसलमानमध्ये जसं आपण मस्जिद मानतात, त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो, की दिल हा देवाचं मंदिर आहे. दिल हा देवाचं मंदिर आहे, राइट? तो एक लक्षात ठेवा. खुदा म्हणजे देव
मस्जिद म्हणजे मुसलमानांमध्ये आपण त्यांना मस्जिद म्हणतो. मराठीत आपण मंदिर बोलू शकतो. मराठीत म्हणजे हां, आपण त्यांना मंदिर असं म्हणू शकतो किंवा हां, बरोबर. राइट. सो बघा, आता बघूया सचमुच सुमती संत ने कितनी अच्छी बात कही है, हृदय रूप मस्जिद. तो बघा, हृदय रूपी मस्जिद. तो अनेक बार ऐसा होता है कि बाहरी मस्जिद या मंदिर को अगर बघा, किसी ने हानि पहुँचाई तो लोग दंगा फसाद करते हैं। पर इस हृदय रूपी मस्जिद मंदिर को बार-बार और चोटें और जो चोट म्हणजे जे चोटें आपण बोलतो ना, लागताना आपल्याला इजा होते, ते चोट पहुँचाने के बावजूद हम कुछ नहीं करते। इसलिए कवि ने कहा कि किसी के भी दिल को ठेस मत पहुँचाइए। देखो, हम हिंदी क्यों सीखे? दिलों को जोडणे के लिए. बघा, आपली राष्ट्रभाषा कोणती आहे तर आपली राष्ट्रभाषा किंवा आपली नॅशनल लँग्वेज जे आपण बोलतो ती नॅशनल लँग्वेज कोणती आहे? हिंदी. तर बघा, हिंदी जर आपण सीखलो किंवा हिंदी जर आपल्याला बोलता आली तर हम लोग क्या कर सकते हैं? हम लोग हमारे देश के हर एक व्यक्ति के साथ बात कर पाएँगे, हमारे देश के हर एक व्यक्ति के साथ हम मिल पाएँगे, हमारे देश के हर एक व्यक्ति के साथ जो भी कुछ बातें हैं वो शेयर करके हम उस उनके दिलों तक पहुँच सकते हैं और हम उनको अपना सकते हैं और हम उनके साथ मतलब वो भी हमें अपना सकते हैं और हम भी उन्हें अपना सकते हैं। क्यों? क्योंकि हमें हिंदी आती है। क्योंकि देखो, भाषा क्या रहती है? व्हाट इज़ द लैंग्वेज? भाषा क्या रहती है? भाषा एक मीडियम रहती है, माध्यम रहती है। भले ही वो संस्कृति का माध्यम रहे या फिर भावनाओं का माध्यम रहे. देखो, अगर मी आपके साथ कुछ बात करूंगा ही नाही, जर मी तुमच्यासोबत काही बोललोच नाही, तर तुम्हाला कळणार आहे का माझ्या मनामध्ये काय किंवा मला तुम्हाला काय बोलायचं आहे? तो आन्सर इज नो. राइट. हाय सर. एक्झॅक्टली द आन्सर इज नो. त्याचप्रमाणे आपल्या लँग्वेज बघा, आता आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपण मराठी लँग्वेज शिकतो. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज बोलली जाते. परंतु त्याचसोबत भारताच्या आपण जर वेगवेगळ्या कोणत्या राज्यामध्ये गेलो, तर बघा वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन जसं आपण समजा तामिळनाडूमध्ये गेलो किंवा केरळला गेलो, तर त्या ठिकाणी आपल्याला तमिळ किंवा मल्याळम शिकता येणारच का? तर ते थोडंसं हार्ड होईल. परंतु बघा, ते थोडंसं हार्ड होईल. ते थोडंसं डिफिकल्ट होईल. परंतु जर बघा, आपला पूर्ण भारत देशामध्ये एक भाषा कॉमन आहे. तिचं नाव काय आहे? तिचं नाव आहे हिंदी. तिचं नाव आहे हिंदी. हिंदी भाषा ही आपल्या पूर्ण देशामध्ये कॉमन आहे. तर हे हिंदी कारण हमारे भारत देश की राष्ट्रभाषा हिंदी ही है। तो हिंदी अगर हम लोग सीखेंगे, तो हिंदी सीखने से हम लोग एक-दूसरे के भारत के हर एक व्यक्ति के दिलों तक पहुँच सकते हैं। हर एक दिल की भावनाओं को जान सकेंगे। उसके साथ-साथ हम हर एक व्यक्ति को भाषा के आधार पर या फिर भाषा की वजह से या फिर बातचीत करने की वजह से हम उनको अपना भी सकते हैं और और हम उनको ईज़िली यानी सरलता से हम उनको अपना पाएँगे। तो देखो, ही एक बात राहते आणि ही एक गोष्ट असते त्यासाठीच आपला लँग्वेज म्हणजे भाषा ही खूप इम्पोर्टंट असते. तो देखो, भाषा क्यों रहती है? भाषा दिलों को जोड़ने के लिए रहती है और एकता के लिए रहती है। सिर्फ हिंदी की परीक्षा देना काफ़ी नहीं, तो दिलों को जोड़ना भी ज़रूरी है। अब रुकता हूँ, मेरे आस-पास बिल्ली के छोटे-छोटे बिलोटे कुछ गड़बड़ कर रहे हैं। हो सकता है कि कुछ बिलोटे शाही की दावत तक झपट पड़े। तो अंततः पत्र को विराम विराम दे रहा हूँ। तो देखो, तुम्हारा अन्ना. मूल पत्र है साने गुरुजी, मूल मराठी पत्र साने गुरुजी, अनुवाद प्रकाश बोलिक. तर बघा, या ठिकाणी आपल्याला कळतं की आता आता हा जो या पूर्ण वाक्यामध्ये किंवा या पूर्ण पत्रामध्ये हा एक पत्र स्वरूप आपल्याला धडा मिळालेला आहे. या पूर्ण वाक्यामध्ये, या पूर्ण पत्रामध्ये आपल्याला खूप अशा 3 ते 4 गोष्टी आपल्याला इम्पोर्टंट कळालेल्या आहेत. काय कोणत्या-कोणत्या इम्पोर्टंट गोष्टी कळालेल्या आहेत? सर्वात प्रथम आपल्याला कोणती गोष्ट कळाली आहे, की आपल्याला फक्त ब फर्स्ट थिंग आपल्याला काय कळालं, की आपल्याला फक्त परीक्षेमध्ये किंवा बौद्धिकरित्या किंवा फक्त आपल्याला साठीच आपल्याला अभ्यास केला पाहिजे किंवा परीक्षेसाठीच आपल्याला शिकलं पाहिजे असं नाही. आपल्याला शारीरिकदृष्ट्या म्हणजे बौद्धिकदृष्ट्या आपल्याला विकास केलाच पाहिजे. त्यासोबत आपल्याला शारीरिकदृष्ट्या सुद्धा विकास केला पाहिजे. ही एक गोष्ट आपल्याला कळाली आणि दुसरी एक गोष्ट आपल्याला काय कळाली, की आपल्याला हे कळाले, की दुसरी गोष्ट, की लँग्वेज म्हणजे भाषा, भले ते हिंदी असो, मराठी असो किंवा इंग्लिश असो. हे प्रत्येक एक लँग्वेज, हे प्रत्येक एक भाषा क्यों है? भाषा क्या करती है? भाषा क्यों है?
भाषा दिलों को जोड़ने के लिए है। भाषा दिलों को जोड़ने के लिए है, और भाषा दिलों को जोड़ने के लिए इसके लिए है ताकि हम एक दूसरे को अपना सके। और जैसे दिलों को जोड़ेंगे, देखो अगर आपके और मेरे दिल जुड़ जाएंगे म्हणजे आपले आणि तुमचे विचार जर एकमेकांना कळाला तर हम लोग क्या रह सकते हैं, एकत्रित रह सकते हैं और एकता में रह सकते हो। आणि एकता में शक्ती है, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। एकतामध्ये शक्ती आहे हे आपल्याला धडा ऑलरेडी माहिती आहे, किंवा ही एक जो शिक आहे किंवा हा एक जो विचार आहे याबद्दल आपल्याला ऑलरेडी माहित आहे, कारण एकतामध्ये शक्ती असते। बघा, जर वेगवेगळे असो तर आपल्याला सहजरित्या हरवणं सोपं असतं, परंतु जर आपण एकत्र असो, बघा भले आपलं कुटुंबामध्ये आपण एकत्र असो, भले आपण मित्र परिवारमध्ये एकत्र असो किंवा भाऊ-बहीण आपण एकत्र असो किंवा त्याच्या सोबत आपण आपल्या परिसरामध्ये जर आपण एकत्र असो, Yes, sir. राइट. त्याही सोबत जर आपण बघतो, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणीमध्ये आपण जर चाळीमध्ये बोलावं किंवा बिल्डिंगमध्ये बोलावं, आपल्या आजूबाजूचा जे परिसर आहे त्या लोकांसोबत जरी आपण एकत्र असो, तर काय करू शकतो आपण, एकीचे बळ जास्त असते, बरोबर ना? एकीचे बळ हे जास्त असते. म्हणजे जसं आपण एकत्र असो, तसं आपण आपली ताकद आहे ही खूप मोठी होते आणि आपण सगळेजण एकत्र राउंड हम लोग दिलों तो को जोड़ सकते हैं, लेकिन हम लोग हर कोई चीज मतलब हमें कोई अलग कर नहीं पाएगा और हमें कोई हरा नहीं पाएगा, क्योंकि हम लोग कैसे हैं, हम लोग सब एक साथ है। तो बघा, आता बघा, आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया की हमारी जो 5 उंगलियां आहे, अगर 5 उंगलियां बघा, जर आपण एका बोटाने कोणाला मारायला गेला किंवा एका बोटाने काही काम करायला गेला, तर ते काम होणार आहे का? तर उत्तर आहे नाही. परंतु त्याच जागी जर आपण पूर्ण 5चे 5 बोटं एकत्र करून एक मुक्का, कोणाला एक बुक्की मारली किंवा कोणतेही काम करण्यासाठी जर आपण 5ही बोटांचा उपयोग केला, तर तो काम सहजरित्या होईल का नाही होईल? Yes, sir. राइट. तर ते सहजरित्या होईल. तर हेच एक असतं आणि हेच आपण बोलतो की एकीचे बळ, आणि आपण त्याला म्हणतो की दिलों को जोड़ के हम लोग एकत्रित रह सकते हैं। आणि हे 2 जे सीख आहे, हे जे 2 महत्त्वाचे सीख आहे आपल्याला या, Yes, sir. राइट, या पाठातून आपल्याला कळालेले आहे. ठीक आहे? कळालं सगळ्यांना? हेलो? Yes. ओके, गुड। तो हम लोग रुकते हैं इधर ही अभी मैं। ओके, कूल, हम लोग रुकते हैं यहाँ।